हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर आपण बघत आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. त्यावर मी खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, सेफ झोन, डाउटफुल झोन, डेंजर झोन. पण आता आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये फक्त ओबीसी कॅटेगरी राहणार आहे विद्यार्थ्यांनो. जे पण ओबीसी कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आपल्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना, ग्रुप्सवर किंवा कुठे पण शेअर करा. ओबीसी वाला विद्यार्थी त्यांना शेअर करेल जनरली. त्यानंतर बघा, लक्षात ठेवा या ठिकाणी आन्सर की आल्यानंतर आपण काही गोष्टी बघणार आहे. जसं सध्या लेटेस्ट 2022 चा रिझल्ट लागला ग्रुप सी चा, तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे आणि बाकी जे पण लहान लहान रिझल्ट लागले आहे या कारणामुळे खूप जास्त इम्पॅक्ट पडणार आहे आपल्या ग्रुप सी च्या रिझल्टवर. आणि आपण बघू तो रिझल्ट डायरेक्ट खाली सुद्धा येणार आहे. जो मी जसं सांगितलं ओपनचा कट ऑफ सांगितलं त्यानुसार अजून आपला कट ऑफ खाली येणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण बघूया विद्यार्थ्यांना कट ऑफ काय राहील. त्यानुसार जो कट ऑफ राहील त्यामध्ये दोन पद्धतीने आपण बघणार. एक स्किल टेस्ट बघू आणि सेकंड बघू आपण फायनल कट ऑफ. तर स्किल टेस्ट वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं की वेटिंग लिस्ट लागते विद्यार्थ्यांना, त्यामुळे हार मानायची नाही. ठीक आहे, तर बघू आपण एक काय आहे. तर सर्वात पहिले आपण बघू विद्यार्थ्यांना की ओबीसी कॅटेगरीचा कसा काय राहील. तर आपल्या ओबीसी कॅटेगरी मध्ये बघू आपण स्किल टेस्ट. याच्यामध्ये राहील जनरल कॅटेगरी आणि सेकंड आपली फिमेल कॅटेगरी. नेक्स्ट याच्यामध्ये फायनल लिस्ट, ज्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट आहे फायनल कट ऑफ जो आहे. यामध्ये बघू आपण जनरल कॅटेगरी सेम, नंतर बघू आपण फिमेल कॅटेगरी. आता आपण बघूया विद्यार्थ्यांनो की ऍक्च्युअली स्किल टेस्ट साठी कोण पात्र होईल, कोणाला जनरली स्कोर भेटू शकते. तर बघा, या सर्व गोष्टीसाठी आपण काही गोष्टी बघणार आहे की ग्रुप सी चा रिझल्ट लागलेला आहे 2022 चा. ठीक आहे, सरळ सेवाचे रिझल्ट लागले आहे. ग्रुप बी चा रिझल्ट लागला आहे मागच्या वेळेसचा, एएसओ एसटीए चा. आणि नंतर आहे ऑप्टिंग आउट. तर या सर्व गोष्टी आपण ज्या डोक्यात ठेवल्या ते एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनो, वेटिंग लिस्ट इथपर्यंत आपला खेळ झाला. म्हणजे तुम्हाला मी सांगत आहे वेटिंग लिस्ट पर्यंत कोण राहणार आहे लक्षात ठेवायचं. वेटिंग लिस्ट वाले क्लिअर होतात 4-5 महिने, जास्त वेळ लागत नाही त्याला, आधीसारखं नाही. तर स्किल टेस्टसाठी लक्षात ठेवा 118 ते 125 ज्याचा स्कोर आहे. कारण मल्टिप्लाय बाय 3 तुम्हाला घ्यायचे, मल्टिप्लाय बाय 3. स्किल टेस्ट साठी असं होऊ शकतं की जास्त लोक जातील, पण असं होऊ शकतं की इथून लोक इथे जाणार नाही, असं पण होणार आहे. स्किल टेस्ट कट ऑफ हेच लोक वाढवतील जे लोक या ठिकाणी आहे. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला चांगलं आहे. आणि फिमेल जो राहील हा राहील 112 ते 118 असा आपला जवळपास स्कोर राहील. मी खूप कमी सांगत आहे स्किल टेस्टचा. स्किल टेस्ट साठी तुम्हाला मी सांगितलं मल्टिप्लाय बाय 3 का बरं घेतले आहे की यामधून मॅक्झिमम लोक या ठिकाणी लागून आहे. मॅक्झिमम लोक ते रिपीट करतील नाही, हे लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा ऑप्टिंग आउट खूप मोठा कन्सेप्ट आहे. ऑप्टिंग आउट जर केलं नाही तर कट ऑफ हाय जाईल. यावर मी खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्याला त्यासाठी लढा सुद्धा द्यायचा आहे. आपण त्यानंतर बोलूया काय, त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला बघू शकतो, तुम्ही आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तर आपला हा आहे स्किल टेस्टचा विद्यार्थ्यांनो. स्किल टेस्ट जे आहे नियर अबाउट 2 ते 3 महिन्यामध्ये आपली स्किल टेस्ट होणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 2 ते 3 महिन्यात. त्यामुळे प्रिपेअर राहा. ज्यांचा स्कोर याच्या वर आहे, तुम्हाला वाटत असेल की काही अजून प्रॉब्लेम आहे, कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा, मला सांगा. तुम्हाला मी पर्सनली आन्सर देईल, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि जे मेन आहे आपलं फायनल मेरिट लिस्ट. बघा, आपण बघा ओपनचं बघितलं 150 ते 55. इथे बघू आता किती जाऊ शकतो. या ठिकाणी निर्माण लक्षात ठेवा 142 to 150 जो कट ऑफ आहे, 142 to 150 जो कट ऑफ आहे तो जाईल ओबीसीचा जनरलचा. आणि फिमेल जाईल हा 138 to 145. बस याच्या आतमध्ये कट ऑफ राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं. फिक्स तुम्ही लक्षात ठेवा. फोटो काउंट, स्क्रीनशॉट काउंट ठेवा. तर हा आपला फायनल कट ऑफ राहील. पण हा फायनल कट ऑफ कशामुळे आलेला विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, हा कट ऑफ आलेला या सर्व गोष्टीमुळे. जर हे सर्व नसतं तर कट ऑफ 180 फिक्स होता ओबीसीचा, फिक्स. या सर्व गोष्टीमुळे, ऑप्टिंग आउटमुळे
आणि सर्वात इम्पॉर्टंट ऑप्टिंग आउटच याच्यामध्ये काय आहे. ऑप्टिंग आउट कन्सेप्ट काय तुम्ही सर्व सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला समजून घ्यायचं की जे पण विद्यार्थी याच्यावर आहे त्यांनी स्किल टेस्टला लागून जा. जे याच्यावर आहे त्यांनी अभ्यास करू नका, त्यांनी क्लास 1 क्लास 2च्या मागेला एक पॉझिटिव्ह राहा जनरली. तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी बघा आम्ही दिवसभर व्हिडिओ बघत असतो, गळ्याचा आवाज सुद्धा बसलेला आहे पूर्णपणे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी चांगलं राहील. आपल्या फ्युचरमध्ये जे पण सर्व एक्झाम्स आहेत किंवा जे पण व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघताय, तरी बाकी व्हिडिओ पण मी पाठवून ठेवले तर तुम्हाला एक थोडंसं क्लिअर होईल. समजलं सर्वांना. तर आपले जे ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगा, शेअर करा की ओबीसी कट ऑफ अशा अशा पद्धतीने लागू शकतो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबून तू इथे.